नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीच्या यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज यशोगाथा या आपल्या विशेष कार्यक्रमात नांदेड येथील श्री शिवानंद कृष्णाजी मिनगिरे उपस्थित आहेत। सर, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत। लोकशाही मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। नमस्कार मॅडम। सर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते। श्री शिवानंद कृष्णाजी मिनगिरे हे सहाय्यक आयुक्त या पदावर समाज कल्याण विभाग नांदेड येथे कार्यरत आहेत। बालवयातच आई वडिलांचं छत्र हरवल्यानंतर त्यांचे मोठे बंधू व वहिनींनी त्यांचा सांभाळ करत त्यांना ज्ञानाचे धडे दिले। नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या भोकर तालुक्यातील लगळूद या गावात राहून शिक्षण घेत या पदापर्यंत ते पोहोचले। शिवानंद मिनगिरे यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत अनेक गोरगरीब होतकरू तरुणांना रोजगार मिळवून देत त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करत त्यांना मदत केली आहे। यासह आणखी सांगण्यासारखी बाब म्हणजे सरकारी काम म्हणजे महिनाभर थांब या म्हणीला फाटा देत कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची कामे ते जलद गतीने करतात। मितभाषी असलेले श्री मिनगिरे सदैव गोरगरिबांची कामे हसमुख चेहऱ्याने करतात। विद्यार्थी दशेतही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिलाय आणि ते आजही तितक्याच तडफेने राजकीय समाजकार्य करत आहेत। सर, तुमच्या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा स्वागत करते। आत्ताच मी तुमच्या कार्याचा पाढा वाचला आणि तो खूप उल्लेखनीय आहे। तर या सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि कुठून झाली? विशेष सांगावं असं वाटतंय की मी नांदेड जिल्ह्यातील लगळूद या छोट्याशा गावातील एक विद्यार्थी म्हणून मी त्या ठिकाणी वाढलेलो आहे। माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये 7वी पर्यंत झालेलं होतं। त्यानंतर 7वी ज्यावेळेस माझी त्या ठिकाणी संपली त्याच्यानंतर गावामध्ये शिक्षण नव्हतं, म्हणून मी भोकरला 8वीचं शिक्षण घेण्यासाठी आलो होतो। भोकर हे तालुक्याचं ठिकाण, गावापासून आमच्या 22 किलोमीटर अंतरावर भोकर आहे। राहायचं म्हटलं तर बाहेर रूम करून राहायचं, घरची परिस्थिती बेताची, म्हणून ह्या सगळ्या संघर्षामधून 8वीला मी ॲडमिशन घेतलं भोकरला शाहू विद्यालय येथे। मग भोकरला जसं मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेस 8वीला त्या ठिकाणी मी सुरुवात केली। 8वी जेमतेम झाली, त्याच्यानंतर माझ्या गावामध्ये 8वी 9वी 10वी असे 3 वर्ग परत सुरू झाले। म्हणून मी घरून असं सांगितलं की आता मी भोकरला राहणार नाही, मी गावाकडेच येणार आहे। म्हणून मी परत गावाकडे आलो आणि 9वी आणि 10वी म्हणजे 10वा वर्ग हा गावातूनच मी पास झालो, ग्रामीण भागामधून। म्हणजे शेतामध्ये काम करून आम्ही दिवसा शाळेत जायचो आणि रात्री शेतामध्ये पाणी द्यायला जायचो। म्हणजे रात्रभर आम्ही शेतामध्ये पाणी द्यायचं काम करायचं, वाटल्यास शेतामधले कामं करायची आणि त्याच्यानंतर अभ्यास करायचा आणि पुढचा टप्पा गाठायचा। मग जेमतेम आमची 10वी झाली ग्रामीण भागामध्ये। 10वी झाल्याच्या नंतर मग 11वी आणि 12वी शिकायचं कुठे हा समोरचा प्रश्न होता। मग 10वीला असतेवेळेस वडील वारले। मग त्याच्यानंतर माझे मोठे बंधू घरी होते। मग मोठ्या बंधूंनी सांगितलं की तुला मी एज्युकेशन मी माझ्याकडून शिकवणार आहे, तू चिंता करू नको। मग माझे मोठ्या दादांनी सांगितलं की तू कॉलेज बघ आणि तिथं ॲडमिशन घे। मग मी 11वीला धर्माबाद या ठिकाणी, धर्माबाद आमच्या गावापासून एक 40 किलोमीटर अंतरावर आहे। धर्माबाद पण एक तालुक्याचं ठिकाण आहे। त्या ठिकाणी मी 11वीला ॲडमिशन घेतलं। 11वी आणि 12वी त्या ठिकाणी माझं एज्युकेशन पूर्ण झालं। 12वीला असताना माझी आई वारली। हे सर्व संघर्ष करत असताना मग 12वी जसंही मी पास आऊट झालेला होतो, म्हणजे 12वीला मला जेमतेम असं सांगायचं जर म्हटलं तर फक्त 71% मला पडले होते। आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की मी हताश झालो होतो। म्हणजे रिझल्ट आल्याच्यानंतर मला वाटलं की मला खूपच टक्केवारी कमी पडली आणि मी आता काही करू शकणार नाही। मग दादांनी मला एक उदाहरण दिलं। माझ्याच नातलगामधला एक मुलगा म्हणजे माझा मावस भाऊ, त्याचं D.Edला नंबर लागला आणि तो शिक्षक म्हणून जॉईन झाला। एक माझ्यासमोर एक उदाहरण होतं। मी 12वीला जे ॲडमिशन घेतलं होतं ते एक शिक्षक व्हावं ह्या उद्देशानं मी 12वीला ॲडमिशन घेतलेलं होतं। मग घरच्यांनी जसं मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर दादांनी सांगितलं की असं तुला D.Edला जायचं आहे आणि शिक्षक व्हायचं आहे। मग मी ते D.Edसाठी फॉर्म भरला, प्रयत्न केले। पहिली यादी गेली, दुसरी यादी गेली म्हणजे D.Edची यादी, त्याच्यानंतर तिसऱ्या यादीमध्ये पण माझा नंबर आला नव्हता। म्हणजे D.Edला नंबर नाही लागला म्हणून मी हताश झालो होतो। घरच्यांना सांगितलं होतं की आता मी काही शिक्षण शिकणार नाही, मी फक्त आता शेती करणार आहे। मग घरच्यांनी पण म्हटले की नाही तुला एज्युकेशन घ्यायचं आहे, पण मी त्यांना विरोध केला की मी आता शिक्षण काही शिकणार नाही, मी आता शेती करणार। मग 12वीच्या नंतर D.Edला नंबर नाही लागला म्हणून मी हताश होऊन
शेतामध्ये काम करायला लागलो. म्हणजे 24 तास शेतामध्ये राहायचं. म्हणजे रात्रंदिवस शेतातले पूर्ण कामं आपण करायची. तिफन हाणण्यापासून ते आमच्याकडं तांदूळ लागवड असते, ते आम्ही करगट म्हणतो त्याला. अच्छा. ते करगटीपर्यंत म्हणजे गुडघ्याएवढं चिखल असते, त्या चिखलामध्ये आपण आऊत आणायचं आणि करगट करायचं आणि हे सर्व कामं आपण शेतामध्ये करत होतो. वर्ष गेलं असं. वर्ष गेल्याच्या नंतर आमच्या शिक्षकांना, म्हणजे माझे जे शिक्षक होते ग्रामीण भागातले, त्यांना ते काही व्यवस्थित वाटत नव्हतं की बा एवढा चांगला हुशार विद्यार्थी आहे आणि तो सर्व सोडून देऊन शेती करायला लागला. मग आमच्या मुख्याध्यापकांनी, जे बाबूराव कदम सर म्हणून होते, त्यांनी त्या शाळेमध्ये एक प्रोग्राम ठेवला होता. अच्छा. निसार तांबोळी म्हणून आपण नाव ऐकलेलंच असेल. आता ते ॲडिशनल DG रँकचे अधिकारी आहेत. त्यावेळेस ते DYSP म्हणून आमच्या भोकर तालुक्याला होते. त्यांचा एक प्रोग्राम त्यांनी शाळेमध्ये ठेवला, म्हणजे एक प्रोत्साहनपर मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी. आणि ते मला विशेष शेतातून बोलून आणले की तुला कार्यक्रमाला यावंच लागेल. मग मी त्या कार्यक्रमाला आलो आणि निसार तांबोळी सरांचं मी मार्गदर्शन ऐकलं. त्यांचं जे मोटिवेशन पण, जे प्रोत्साहनपर विद्यार्थ्यांना जे लेक्चर होतं ते मी ऐकलो. त्याच्यानंतर मला वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. मग त्यानंतर सरांचं मी मार्गदर्शन घेतलं की पुढं तुम्ही या पदावर कसे आलात. म्हणजे त्यावेळेस मला समजलं की जे अधिकारी व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं. जे अधिकारी होण्यासाठी MPSC आहे, UPSC आहे. सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. सर, अनेक अडथळे पार करत तुम्ही शिक्षण पूर्ण केलं असं म्हणायला हरकत नाही. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील असून सुद्धा तुम्हाला MPSC बद्दल माहिती कशी मिळाली? तेच आता जे निसार तांबोळी सरांनी मार्गदर्शन केलं, त्याच्यानंतर सरांना मी विचारलं की सर आता पुढं मी काय करू, मला थोडंसं तुमचं गायडन्स लागणार आहे. मग सरांनी सांगितलं की तू आता काहीच नको करू, तू सरळ नांदेडला जा आणि यशवंत कॉलेज किंवा सायन्स कॉलेज किंवा पीपल्स कॉलेज या ठिकाणी तू ॲडमिशन घे आणि ते ॲडमिशन घेतल्याच्यानंतर तू MPSCचे क्लासेस लाव आणि त्या ठिकाणी तू तयारी कर. मग सरांचा मी सल्ला ऐकला आणि दादांशी चर्चा केली. दादा तर अगोदरच तयार होते. मग दादांना पण आनंद झाला की हा काहीतरी करायला निघणार आहे. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काही हरकत नाही, तू जा नांदेडला. मग मी नांदेडला आलो. नांदेड हे जिल्ह्याचं ठिकाण माझ्यासाठी नवीनच होतं, कारण का नांदेडपर्यंत यायचं म्हटलं तरी आम्हाला खूप कसरत करत यावं लागत होतं. मग नांदेडला आल्याच्या नंतर मी यशवंत कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मग राहायची व्यवस्था काय करायची हा समोरचा प्रश्न होता. दादा म्हणत होते की तू कुठेही राहा, आम्ही तुझा खर्च आम्ही भागवू. पण मला ते योग्य वाटत नव्हतं की आपण स्वतःच्या पायावर काहीतरी उभं राहिलं पाहिजे. आपण म्हणजे स्वतः काहीतरी करत स्वतःच्या सेल्फ याच्यावर आपण स्टडी करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. मग यशवंत कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं. यशवंत कॉलेजला ॲडमिशन घेतल्याच्या नंतर समाज कल्याण विभागाचे हॉस्टेल्स आमच्याकडे होतेच नांदेडला. म्हणजे त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, बाकी सर्व व्यवस्थित होतं. मग जयभीमनगरला एक हॉस्टेल होतं, त्याच्यानंतर नमस्कार चौकामध्ये एक हॉस्टेल होतं. असे 2-3 ठिकाणी मी हॉस्टेलला फॉर्म भरला. हॉस्टेलला फॉर्म भरल्याच्या नंतर माझी टक्केवारी थोडंसं बऱ्यापैकी 71% असल्यामुळं त्या ठिकाणी माझा नंबर लागला. मग मी जयभीमनगरच्या हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं. त्या ठिकाणी हॉस्टेलला राहून मी एज्युकेशनाला सुरुवात केली. मग MPSC आपण सेल्फ स्टडी करत MPSCच्या टप्प्याटप्प्यानं मी जायला सुरुवात केली. मग माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. त्याच्यानंतर माझी आवड एक सामाजिक क्षेत्रामध्ये होती. मी ग्रामीण भागातला असल्यामुळे माझी आवड हे म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मदत करणे किंवा ते शहरामध्ये आल्याच्या नंतर त्यांना काय काय अडचणी येतात हे स्वतःला अनुभव आल्यामुळे मी एक विद्यार्थी दशेपासूनच हे सोशल टच या मार्गाकडे मी वळत होतो. म्हणून मी MSWला ॲडमिशन घेतलं. ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालं. त्याच्यानंतर MPSCची मी एक्झाम द्यायला सुरुवात केली. मग MSWला मी ॲडमिशन घेतल्याच्या नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर झाल्याच्या नंतर नुकतंच 2008मध्ये आपल्याला माहिती असेल 26 नोव्हेंबरला आपल्या मुंबईवर एक खूप मोठा घात झालेला होता, अटॅक झालेला होता. त्यावेळेस शासनाने ठरवलेलं होतं की एक इंटेलिजन्स डिपार्टमेंटला डायरेक्ट रिक्रुटमेंट करायची. महाराष्ट्रामध्ये तसे 50 वॅकन्सीज होते, म्हणजे पोस्ट निघालेले होते. मी त्या ठिकाणी तो फॉर्म भरलेला होता. मग त्या अनुषंगाने मी तयारीला लागलो. मग MSW कंप्लीट झाल्याच्या नंतर मी तो फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्याच्या नंतर मुंबईला मी डायरेक्टली एक्झाम देण्यासाठी आलो, म्हणजे इंटेलिजन्स डिपार्टमेंटची. एक्झाम दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझा प्रिलियम रिझल्ट क्लिअर झाला. त्याच्यानंतर मेन्ससाठी मी पात्र ठरलो.
मेन्सची तयारी बऱ्यापैकी करून मी ते क्रॅक केली. मेन्स झाल्याच्या नंतर मी इंटरव्ह्यूला ज्यावेळेस आलो आहे, त्यावेळेस इंटरव्ह्यूला येत असताना म्हणजे इंटरव्ह्यू केव्हा होता हेच मला माहिती नव्हतं. कारण का मी ग्रामीण भागातला विद्यार्थी, मला मेन्स क्लिअर होईल असं माझंही कॉन्फिडन्स नव्हतं. तरी पण मी एका मित्राने मला फोन केला ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता. त्या दिवशी त्यांनी मला फोन केला होता की बेस्ट लक, उद्या तुझा इंटरव्ह्यू आहे. मग माझी तर तयारी काहीच हं. नव्हती इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने. मी ग्रामीण भागातला विद्यार्थी. मग आहे त्या परिस्थितीमध्ये नांदेडवरून संध्याकाळी निघालो आणि सकाळी मी मुंबईला पोहोचलो. माझा तर इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यूच्या दिवशी मुंबईमध्ये आल्याच्यानंतर सर्व सूट-बूटमधले विद्यार्थी बघितले आणि मला थोडंसं एक खच्चीकरण वाटलं की आपलं काय सिलेक्शन होणार आहे. आपण ग्रामीण भागातले आहोत आणि आपलं काय तेवढं म्हणजे सर्व विद्यार्थी पाहतात त्यांच्यासमोर आपण काहीच नाही आहे, असं एक मनामध्ये भीती निर्माण झाली होती. मग त्यावेळेस मी म्हणजे ज्यावेळेस आलो आहे, त्यावेळेस माझं थोडंसं असं डिस्टर्बन्स झाल्यासारखं झालं होतं. तरी पण मी स्वतः हिमतीने त्या इंटरव्ह्यूच्या याच्यामध्ये मी जाण्यासाठी तयार झालो होतो. मग इंटरव्ह्यूला जात असताना मी कॉन्फिडंटली आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्यानंतर समोर 7 ते 8 सीनियर ऑफिसर्स, IAS अधिकारी, IPS अधिकारी समोर बसून होते. मग त्यावेळेस माझा ज्यावेळेस इंटरव्ह्यू सुरुवात झाला, म्हणजे क्वेश्चनिंग सुरुवात झाली, त्यावेळेस बरेचसे प्रश्न असे माझ्या समोर आले, की जे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जे वावरतो, त्यावरच बरेचसे प्रश्न प्रश्न विचारले गेले. डिपेंड होते. मग त्यांनी क्वेश्चनिंगच्या नुसार मी व्यवस्थित उत्तरं देतो. म्हणजे जसे मला जमतील त्याप्रमाणे उत्तरं देत होतो. म्हणजे ग्रामीण भागामधला जो विषय आहे, तो पोलीस विभागाशी कसा निगडीत आहे, हं. इंटेलिजन्स डिपार्टमेंटशी कसा निगडीत आहे, त्यावर बराचसा इंटरव्ह्यू माझा चालला होता. जवळपास माझा इंटरव्ह्यू 20 ते 25 मिनिट इंटरव्ह्यू चालला. मग त्यावेळेस मलासुद्धा वाटलं नव्हतं, की मी एवढ्या चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू देऊ शकतो. मग ज्यावेळेस मी बाहेर आलो, इंटरव्ह्यूच्या हॉलमधून मी ज्यावेळेस बाहेर आलो, त्यावेळेस सर्व विद्यार्थी माझ्या भोवताली गोळा झाले, की नेमकं इंटरव्ह्यूमध्ये एवढा वेळ तू काय बोलला? हं, हं, हं. आणि माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू आणि मलासुद्धा त्यावेळेस असं कॉन्फिडंट वाटलं, की मी एवढं बोलू शकतो. मग ज्यावेळेस हे सर्व झालं, ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर झाला, त्यावेळेस माझा महाराष्ट्रातून 3रा नंबर होता. वाह! म्हणजे कुठलाही अनुभव नसताना ग्रामीण भागातील विद्यार्थी हा इथपर्यंत पोहोचू शकतो, हे मला स्वतःला अनुभव आला आणि त्यावेळेस माझं कॉन्फिडन्स असं बिल्डअप झालं. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, की पोलीस विभागाकडून समाज कल्याण विभागाकडे वळण्याचं नेमकं कारण काय? बरोबर आहे मॅडम, खूप चांगला प्रश्न आपण विचारलात. मी मुळातला म्हणजे ग्रामीण भागातला आपल्याला सांगितलेलंच आहे आणि ग्रामीण भागाशी, ग्रामीण विद्यार्थ्यांशी, ग्रामीण लोकांशी, गरिबांशी माझं असं जुळलेलं नातं आहे. हं. तर त्या अनुषंगाने पोलीस विभागात तर मी काम करतच होतो. सिक्युरिटी डिपार्टमेंट असो, CID इंटेलिजन्स असो, या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहेच. त्याच्यानंतर मला असं वाटत होतं, की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. जे आता मी स्वतः एक म्हणजे आई-वडिलांचं छत्र हरपलेलं हं. सुरुवातीला झालेलं आहे. जे छत्र हरपलेले असे माझ्यासारखे बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये असतात. त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल? दिव्यांग, अपंग जे लोकं आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल? जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल? म्हणून माझा हा कल समाज कल्याणकडे वळण्याचा हा पहिला बेसिक वे होता ओके. आणि त्या अनुषंगाने मी एक्झाम देत तर होतोच होतो. हं. मग 2013ला ॲड आलेली होती, असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर. अच्छा. मग त्यावेळेस मी MPSCची तयारी करतच होतो. त्यावेळेस एक्झाम झाली आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी ठरलो आणि मला समाज कल्याण विभागामध्ये पदार्पण करून आणि समाजाची सेवा करण्यासाठी एक संधी माझ्याकडे मिळाली. चालून आली. मग त्या अनुषंगाने मी समाज कल्याण विभागाकडे वळालो. पोलीस डिपार्टमेंट सोबतच त्याचा अनुभव घेत मी समाज कल्याणकडे या ठिकाणी उतरलेलो होतो. आता ज्यावेळेस आपल्याला ग्रामीण भागातील काही लोकांना राहण्यासाठी घरं नसतात, हं. शेती नसते, अशा लोकांना आपल्याला काय करता येईल, हा विभाग, आमचा समाज कल्याण विभाग अशा लोकांसाठी तत्पर असतो. आता मागचा एक अनुभव तुम्हाला मी शेअर करू इच्छितो. हिंगोलीमध्ये असताना हं. एक 1999च्या युद्धामध्ये एक जवान वारले होते. त्या जवानांची एक आई होती. हं. त्या आईला उदरनिर्वाहासाठी एक
आम्हाला शेती द्यायची होती. त्या अनुषंगाने मी खूप प्रयत्न केले आणि त्या आईला, त्या जवानाच्या आईला एक 4 एकर शेती आम्ही आमच्याकडून समाज कल्याण विभागाकडून आम्ही त्यांना उपलब्ध करून दिली. अशाच अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी राबवत असतो आणि त्याचा एक वेगळा आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणजे ज्यावेळेस एक हिंगोलीमधलंच एक आपल्याला सांगतो की वाकोडी एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी. त्या वाकोडीमध्ये पालावर राहणारे काही लोक होते. म्हणजे त्यांना घर नव्हतं, शेती नव्हती, काहीच नव्हतं. फक्त त्यांच्याकडे आधार कार्ड एवढंच ओळखपत्र होतं आणि जे कुठं उदरनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणाहून त्या ठिकाणी भटकत राहत होते. त्या ठिकाणी मी व्हिजिट दिली. त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि त्या लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट शासनाचा आपण राबवण्याचा प्रयत्न केला. तर वाकोडी येथे जवळपास 40 कुटुंबांना आम्ही एका ठिकाणी वसाहत तयार केली. जवळपास आम्ही त्या ठिकाणी 10 एकर शेती आमच्या शासनाकडून त्यांना उपलब्ध करून दिली. एका कुटुंबाला जवळपास 5 गुंठे जमीन, त्यांना राहण्यासाठी घर आणि घराच्या समोर असं परसबाग म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन असं मी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आज 40 कुटुंब त्या ठिकाणी आनंदानं त्या ठिकाणी राहत असतात. असंच काम करत असताना समाज कल्याणमधून जे आम्ही योजना राबवतो त्या योजनेमधून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यांचा आशीर्वाद असो की एक आपला वेगळा आनंद असो तर आपल्याला तो मिळत असतो. नक्कीच सर, तुम्ही हा सगळा अनुभव घेतल्यामुळे तुम्हाला या परिस्थितीची जाण आहे आणि त्यामुळे तुम्ही समाजकार्यात उतरलात असं आत्ताच बोललात. माझा पुढचा प्रश्न असा आहे, त्यालाच अनुसरून असणार आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता तुम्ही नेमका काय संदेश देऊ शकता? कारण तुम्ही टप्प्याटप्प्याने यशस्वी झालात आणि त्याच ग्रामीण भागातून तुम्ही सुद्धा वर आलेला आहात. खूप चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे मॅडम. कारण का आज आपण पाहतो की इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी किंवा मग शहरामध्ये शिकणारे विद्यार्थी यशस्वी होतात असं प्रत्येकांना वाटत असते. पण हे पूर्ण सत्य नाही आहे. ग्रामीण भागातील ज्यावेळेस विद्यार्थी शहरामध्ये येऊन शिकण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेस त्यांना एक प्रेरणा म्हणजे त्यांना मोटिवेशन करण्याची गरज असते. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा खूप जिद्दी, चिकाटीनं प्रयत्न करणारा असतो. त्याला आर्थिक बाबतीतली जाणीव असते, त्याला घरच्या परिस्थितीचा अनुभव असतो, ग्रामीण भागातल्या सर्व सिच्युएशनचा त्याला म्हणजे अनुभव आलेला असतो. म्हणून तो चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकतो. कारण का तो एकदा जर ठरवला ना की मला हे व्हायचंच आहे, तो कधीच मागे हटणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी मला एकच सांगायचं आहे त्यांना की ते स्वतः सेल्फ कॉन्फिडंटली असतात. फक्त त्यांना आपल्याला पुश करायची गरज असते. ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यावेळेस शहरामध्ये येऊन शिकतात त्यावेळेस त्यांचं पूर्ण फोकस हे अभ्यासावर असायला पाहिजे. त्यांनी इतरत्र कुठेही भटकायला नको. इतरत्र कुठेही म्हणजे वेळ त्यांचा वाया न घालवता आपल्या आईवडिलांना समोर ठेवून आईवडिलांच्या परिस्थितीची, त्यांच्या संकटाची, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपण हे पुढे जायला पाहिजे. हे मला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. आणि भारतीय संस्कृती ही ग्रामीण भागातूनच आलेली आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना माझं सांगणं हेच आहे की आपल्या भारतीय संस्कृतीला डोळ्यासमोर ठेवून जे काही असेल, जे काही आपलं ध्येय असेल, जो उद्देश आपल्या समोर असेल त्या उद्देशानं, त्या ध्येयाने आपल्याला पुढं जायचं असते आणि आपण 100% यशस्वी होणारच हे स्वतः कॉन्फिडन्स ठेवून आपण जर अभ्यास चांगला केला, एक नियोजनबद्ध कार्यक्रम ठेवला तर आपण 100% यशस्वी होऊ शकतो. असं एक मला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगणं आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी तुमच्याकडे येतात त्यांच्यासाठी काय उपाययोजना तुमच्याकडे आहेत? काय वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तुमच्या या समाज कल्याण या संपूर्ण विभागात? ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आमच्याकडे येतात म्हणजे जे ग्रामीण भागातील ज्यांना इथं राहायची व्यवस्था नसते शहरामध्ये त्यांच्यासाठी आम्ही समाज कल्याणचे हॉस्टेल्स असतील, निवासी शाळा असतील किंवा आता नवीनच एक शासनाने योजना सुरू केलेली आहे स्वाधार योजना. जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात त्या विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही समाज कल्याणकडून 40 ते 50 हजारापर्यंत म्हणजे पर मंथ एक 5,000च्या सरासरीप्रमाणे म्हणजे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी होऊ शकते 5 ते 6 हजारामध्ये. म्हणून आम्ही समाज कल्याणकडून स्वाधार योजना राबवतो. आता आमचे जे हॉस्टेल आहेत त्या हॉस्टेलमध्ये आम्ही मेरिटनुसार विद्यार्थी घेतो. मेरिटनुसार विद्यार्थी पूर्ण झाल्याच्या नंतर स्वाधारमध्ये आम्ही विद्यार्थी घेऊन स्वाधारचा लाभ त्यांना आम्ही देत असतो. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठेही शिक्षणामध्ये खंड पडू नये, त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं
आणि त्यांचं जे ध्येय आहे ते ध्येयापर्यंत ते गाठावेत म्हणून शासनाने खूप चांगल्या पद्धतीनं ही योजना राबवलेली आहे. या योजनेसोबतच शिष्यवृत्ती ही एक आमच्याकडे योजना आहे. कुठलीही एज्युकेशन असेल किंवा कुठलीही फील्ड असेल विद्यार्थ्यांची, तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देत असतो. शिष्यवृत्ती घेऊन विद्यार्थी पुढं जात असतात. आता आमच्या हॉस्टेलमध्ये शिकून विद्यार्थी खूप मोठे-मोठे अधिकारी पण झाले आणि पॉलिटिकलमध्ये पण मंत्रीपर्यंत झालेले आमच्याकडं उदाहरणं आहेत. त्यांचं उदाहरण आम्ही त्या विद्यार्थ्यांना देत असतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना एक पुढं जाण्यासाठी हा एक चांगला म्हणजे उपक्रम आमच्या समाज कल्याण विभागामार्फत आम्ही राबवत असतो आणि हे राबवत असताना त्यांची जे यशस्वीता आहे ते यशस्वी होण्यासाठी आम्ही परिपूर्ण आमच्या विभागाकडून आम्ही प्रयत्न करत असतो. नक्कीच सर, तुम्ही जी कार्य केलेली आहेत ती उल्लेखनीयच आहेत आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी लोकशाही मराठीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. Thank तुम्ही you. ते आलात वेळात वेळ काढून. ओके, धन्यवाद. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.